नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आधीच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा पाहून घ्या. मित्रांनो, अतिशय अवघड जाणारा, नोट्स कमी असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र. यावर आपण डेलीचे MCQs घ्यायला चालू केलेले आहेत. तर चला पाहू आपण. पहिला प्रश्न काय आहे? सामाजिकरणाच्या टप्प्याची सुरुवात अर्भकावस्था, बालपण, प्रौढावस्था, वृद्धावस्था. योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. तर याचं योग्य उत्तर आहे अर्भकावस्था, हे याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही सुद्धा उत्तर द्या, कमेंट जास्तीत जास्त करा. तारुण्यानंतर स्वसंकल्पना सामान्यपणे अशी होते: मुलीमध्ये अधिक सकारात्मकता, दोघांमध्येही अधिक सक्रिय, कोणतेही नाही. योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दोघांमध्ये अधिक सक्रिय दिसून येते स्वकल्पना सामान्यपणे. लक्षात घ्या. यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती फार सामान्य नाहीत. एकाकी व्यक्ती, वृद्ध, विवाहित व्यक्ती, नैराश्य. योग्य उत्तर काय असणार आहे? तर विवाहित व्यक्ती हे याचं योग्य उत्तर आहे. किशोरावस्थेला मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हटले जाते. योग्य उत्तर काय असणार आहे? तर मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा, फक्त हाच मानवी जीवनातील आनंद देणारा काळ जेव्हा मूल चालायला शिकतो, यापैकी नाही. योग्य उत्तर काय असणार आहे? तर मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा हे योग्य उत्तर आहे. IQ मधील गहन मानसिक मंदतेची संख्या आहे 20च्या खाली. हे याचं योग्य उत्तर आहे. स्वमग्नता असलेले मूल सुमारे टिंब टक्के मानसिकदृष्ट्या मंद असतात. योग्य उत्तर काय असणार आहे? 70% मानसिकदृष्ट्या मंद असतात. खालीलपैकी विधान वाचा आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणते बरोबर आहे ते सांगा. बौद्धिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिनेटने सांगितली. ते वयाच्या संदर्भात व्यक्त केलेले होते. बुद्धिमत्तेच्या कार्यकारितेला हे निर्धारित करते. योग्य उत्तर आहे अ आणि ब हे दोन्ही वाक्य योग्य उत्तर आहेत. विशिष्ट समूहाच्या व्यक्तीच्या सदस्यत्वावर आधारित 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये फरक करणे म्हणजे काय? तर जातवाद हे याचं योग्य उत्तर आहे. एरिक्सनच्या सिद्धांतात व्यक्ती पौगंड अवस्थेत साधारणपणे विकसित करण्यावर आणि मग प्रौढत्व दरम्यान वर लक्ष केंद्रित करतात. योग्य उत्तर काय असणार आहे? तर ओळख जवळीक हे याचं योग्य उत्तर आहे. सामान्यतः प्रौगंड अवस्था यामध्ये विभागली असते. किती टप्प्यामध्ये विभागलेली असते? 3 टप्प्यामध्ये विभागलेली असते. प्रौढावस्थेतील मुलांना यांचा अनुभव येऊ शकतो. योग्य उत्तर काय असणार आहे? स्वतःच्या वास्तविकरणाचा भावना येऊ शकतात. जन्मपूर्व विकासाच्या टप्प्याचा अचूक क्रम निवडा. तर फलितांड, त्यानंतर भ्रूण आणि अर्भक हे याचं अचूक क्रम आहे. जन्मापूर्वीच्या विकासाच्या टिंब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. योग्य उत्तर काय असणार आहे? गर्भाची प्रारंभिक अवस्था हे याचं योग्य उत्तर आहे. बाल हेल्पलाईन क्रमांक काय आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न अधिक विचारले जात असतात आणि 1098 हे याचं योग्य उत्तर आहे.
55 ते 70च्या दरम्यान IQ गुण असलेल्या एखादा व्यक्ती असतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? कामाला धरून ठेवणारा एखादा व्यक्ती असतो, IQ गुण चांगला असणारा. एखाद्या मुलाच्या कौशल्यात त्याच्या स्नायूचा वाढलेला वापर यामुळे असतो. शिकणे, व्यायाम, परिपक्वता वरीलपैकी कोणतेही नाही. तर परिपक्वतेमुळे स्नायूचा वाढलेला वापर असतो. 120 ते 130 श्रेणीमध्ये IQ बुद्धिमत्तेची डॅश पातळी दर्शवतो. उत्कृष्ट पातळी दर्शवतो. IQ कसा मोजला जातो, याचं मापक कसं केलं जातं याच्यावर प्रश्न असतो मित्रांनो. CA भागिले MA गुणिले 100 या पद्धतीने केला जातो. 4 वर्षाचा श्याम आता आपल्या मित्राच्या भावना अधिक चांगल्या समजू शकतो. श्याम प्राप्त करीत असलेली वाढती क्षमता डॅश आहे. मनाचा सिद्धांत आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. बहुतांश लोकांचा सर्वात जुन्या आठवणी या वयाच्या आधीच नसतात. 3 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. 16 वर्षाचे मूल बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण मिळवले, त्याची मानसिक वय डॅश असेल. 8 वर्ष असेल. ज्याचा IQ 90 ते 100च्या श्रेणीमध्ये आहे त्याच्या मानसिक दुर्बलतेची श्रेणी असते. सर्वसामान्य असते. बाल विकास हे असे अभ्यासक्षेत्र आहे ज्यात काय मग मित्रांनो, योग्य उत्तर काय असेल याचं? मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमताच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. हे बालविकास अभ्यासक्षेत्र आहे, लक्षात ठेवा. 14 पर्यंतच्या मुलाच्या विकासासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर 14 पर्यंतच्या वयात प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. सुमन 6 वर्षाची आहे आणि तिच्या वयोगटात तिची कामगिरी चांगली आहे. ती अशी आहे असे म्हणतात. बुद्धिमान आहे अशी म्हटलं जातं. टिंबटिंबच्या दरम्यान कोठेतरी मानसिक वाढ थांबते. योग्य उत्तर काय असणार आहे? 16 ते 20च्या दरम्यान मानसिक वाढ थांबते. पियाजेच्या आधी लोकांचा असा विश्वास असण्याची शक्यता होती की मुलाचे मन हे प्रौढाच्या मनाचे लहान प्रतिकृती आहे. हे याचं काय उत्तर असेल? हे विधान एकदम बरोबर आहे, खरे आहे. मानसिक वयासाठी डॅश ही कमाल मर्यादा आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? 20 वर्षे हे याचं योग्य उत्तर आहे. CAS डॅश या वयाच्या दरम्यानचा मुलांना दिले जाऊ शकते. 5 ते 18 दरम्यानच्या मुलांना दिले जाऊ शकते. 16 वर्षाच्या कार्तिकने त्याच्या शाळेत अलीकडे घेण्यात आलेल्या बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण प्राप्त केले, त्याचे मानसिक वय असेल. मित्रांनो, हे बुद्ध्यांकचं चार्ट तुम्हाला पाठ करून टाकावा लागेल बरं का. याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 12 हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. आपला TET जो काही शिक्षक पात्रता परीक्षेचा ऑनलाईन कोर्सबद्दल माहिती देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रिझल्ट हवा असतो. रिझल्टची हमी एकमेव अकॅडमी देत असते आपली. 3 महिन्याचा कोर्स 6 महिने तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. अतिशय भारी आणि तज्ज्ञ टीम असणार आहे शिकवायला. मोफत नोट्स असतील, ई-बुक्ससुद्धा भेटतील मित्रांनो. ज्यांच्याकडे नोट्सची उपलब्धता नाही त्यांना ई-नोट्ससुद्धा उपलब्ध केलेले आहेत आपण आपल्या कोर्समध्ये. सर्व लेक्चर डिजिटल बोर्डवर, सर्व टेस्टसुद्धा भेटणार आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असणार आहे.
विशेष म्हणजे IBPS पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे. IBPSचाच पूर्ण अंदाज घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील फक्त आपलीच अकॅडमी आहे मित्रांनो. यासाठी संपर्क क्रमांक सुद्धा तुम्हाला माहीत असेल नसेल पण इथे दिलेला आहे 9665484048. अरे मित्रांनो, तुमची एक कमेंट आम्हाला अजून प्रोत्साहन देत असते व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ याबद्दल प्रतिक्रिया देत चला, कारण प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. प्रतिक्रियेतून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ मिळणार आहेत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे की नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, त्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम आपला व्हिडिओ पाहता येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.